बुलढाणा गेल्या 3-4 दिवसांपूर्वी बुलढाण्याच्या संग्रामपूर, जळगाव, जामोद तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। केळीचे पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले असून सध्या केळी पीक काढणीला आले आहे। असे असताना शेतकऱ्यांचे अगदी हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय। तसेच संत्राबागेचे देखील मोठे नुकसान झाले आहे। या संपूर्ण नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना ताबडतोब आर्थिक मदत करावी। शेतकऱ्यांचा कळवळा आहे, अशी नौटंकी शासनाने करू नये, असा इशाराही ठाकरेंच्या शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी दिला आहे। जयश्री शेळके यांनी संग्रामपूर, जळगाव, जामोद तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला। काल आणि परवा जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यामध्ये आलेल्या वादळामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागांचं नुकसान झालंय। केळी आणि संत्रा या दोन्ही पिकांचं खूप मोठं नुकसान या परिसरामध्ये झालेलं आहे। आणि आपण पाहिलं असेल की केळीचं पीक हे जमीनदोस्त अनेक शेतांमध्ये झालेलं आहे। आज शेतकरी खूप मोठ्या कष्टाने कसं तरी हे पीक जगवतोय आणि त्याच्या हातातोंडाशी आलेला घास हा काल परवाच्या वादळामुळे हिरावून गेलेला आहे। आधीच आसमानी संकटामध्ये शेतकरी हा सापडलेला आहे। खूप मोठ्या प्रमाणात आज दुष्काळग्रस्त परिस्थिती या परिसरामध्ये आहे। अशा परिस्थितीमध्ये हे पीक जगवण्यासाठी खूप मोठी ओढाताण ही शेतकऱ्याला करावी लागते। जवळपास एकरी 3 लाख रुपयापर्यंतचा खर्च हा केळी पिकासाठी येतोय। अशा परिस्थितीमध्ये आज हाताशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी अत्यंत हवालदिल झालेला आहे। शासनाने शेतकऱ्यांचा कळवळा आहे अशी नौटंकी करू नये आणि तातडीने जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यामधील फळबागांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करावी।